येस, हॅलो एव्हरीवन. मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म हॅज लॉन्च्ड अ कंप्लीट कोर्स फॉर अपकमिंग महाराष्ट्र लॉ CET एक्झामिनेशन 2023. आणि या पर्टिक्युलर कोर्समध्ये जे आहे आपण होल सिलेबस ऑफ महाराष्ट्र लॉ CET 2023 डिस्कस करत होतो. याचमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची एक सिरीज लॉन्च केलेली आहे आणि यामध्ये आपण जे काही एक्झाम रेलेव्हंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. Before moving into the video, friends, let us discuss what are the complete features of the course launched by Global Online Platform. The Maharashtra Law CET Examination 2023 साठी जो कोर्स लॉन्च केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील, सोबतच फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ MCQ क्वेश्चन बँक ॲज वेल ॲज दी फुल सिलेबस नोट्स इन द फॉर्म ऑफ PDF. अबव 4 फीचर्स जे आहेत तुम्हाला इन द कोर्स फीस ऑफ 2000 रुपीज प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. सो जर तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा जर तुम्हाला कोर्सला एनरोल करायचं असेल तर. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8179138413. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे सुद्धा तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा विथ सच अ लोगो. इन्स्टॉल केल्यावरती ॲप्लिकेशनला ओपन करा, तुम्हाला अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचा आयकन आहे, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्ही माय कोर्सेस या पेजवरती जाल. माय कोर्सेस या पेजमध्ये सर्च टॅब आहे आणि त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. वन्स यू विल टाईप CET, कोर्स अलॉंग विथ द फीस जे आहे खालच्या बाजूला डिस्प्ले होऊन जाईल आणि तुम्ही कोर्सला इझिली एनरोल करू शकता. ओके, सो विदाउट एनी फर्दर ड्यू आपण जे आहे लेक्चरला सुरुवात करू आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आजच्या लेक्चरपुरते ते डिस्कस करून घेऊयात. सो द फर्स्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर इज, पोलीस अधिकाऱ्याकडून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला कोठडीत ठेवता येतं, म्हणजे किती दिवस त्या पर्टिक्युलर पर्सनला कस्टडीमध्ये ठेवता येतं, हा असा क्वेश्चन आहे. A person arrested by a police officer can be kept in the custody for how many days? हा क्वेश्चन झाला. ऑप्शन आहे 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 24 तास, 1 day, 2 days, 3 days and 24 hours. Answer for this particular question is option number D, 24 hours. जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीला आपण पोलीस ऑफिसर्स जे आहेत अरेस्ट करतात तेव्हा त्यांना कस्टडीमध्ये 24 तास ठेवू शकतात पोलीस ऑफिसर्स. आणि या 24 तासानंतर त्यांना मॅजिस्ट्रेट समोर जे आहे या पर्सनला पोलीस ऑफिसरला रिप्रेझेंट करावं लागतं. ठीक आहे, तर 24 तास पोलीस अधिकारी जे आहे एखाद्या व्यक्तीला कोठडीमध्ये ठेवू शकतात, बट त्यानंतर त्यांना मॅजिस्ट्रेट समोर त्या व्यक्तीला त्यांना उभं करावं लागेल, हे अट आहे. सो हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे ॲज पर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. लक्षात ठेवा 24 आवर्स. मेनी स्टुडंट्स कन्फ्यूज होतात यामध्ये 2 डेजसाठी. 2 डेज हे आन्सर नसणारे, आन्सर असणारे 24 आवर्स म्हणजेच एक कंप्लीट दिवस. Which of the following position is not provided for in the Indian Constitution? खालीलपैकी कोणते पद जे आहे भारतीय संविधानात दिलेले नाही आहेत. ओके, ऑप्शन नंबर ए आहे अटॉर्नी जनरल फॉर इंडिया, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, चेअरपर्सन ऑफ द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, भारतासाठी जे अटॉर्नी जनरल आहेत ते ऑप्शन, भारताचे सॉलिसिटर जनरल किंवा राज्याचे जे आपण बोलू शकतो ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, ओके, अँड चेअरपर्सन ऑफ द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष. सो जे करेक्ट आन्सर आहे फॉर दिस क्वेश्चन इज भारताचे सॉलिसिटर जनरल, दॅट इज द सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. ठीक आहे, बाकीचे जे तुम्ही क्लिअरली जे पोझिशन्स आहेत किंवा जे पद आहेत तुम्हाला इवन इंडियन पॉलिटीच्या कुठल्याही नोट्समध्ये दिसले असतील, राईट. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असेल, ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया किंवा चेअरपर्सन ऑफ युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, बट नॉट दी भारताचे सॉलिसिटर जनरल. ओके, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. अंडर whose advice the President of India declares emergency under Article 352. सो आर्टिकल 352 जे आहे, कलम 352 जे आहे
हे आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे हे क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी. क्वेश्चन एकदा वाचून घेऊ. कोणाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती कलम 352च्या अंतर्गत आणीबाणी घोषित करतात? ठीक आहे, तर आर्टिकल 352 आहे. वी नो आर्टिकल 352च्या अंडर जे आहे नॅशनल एमर्जन्सी डिक्लेअर होत असते. आणीबाणी जे आहे घोषित करता येते अंडर दी आर्टिकल 352. तर क्वेश्चन काय आहे, कोणाच्या सल्ल्याच्या अंडर जे आहे प्रेसिडेंट कलम 352च्या अंडर आणीबाणी घोषित करतात. आता हा क्वेश्चन जो आहे मेनी ऑफ द स्टुडंट्स कन्फ्यूज होतात. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान, सेकंड ऑप्शन नंबर सी जे आहे कॅबिनेट, अँड ऑप्शन नंबर डी दॅट इज काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणजेच मंत्र्यांची परिषद. ठीक आहे, ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे खूप सारे स्टुडंट्स ह्याचा आन्सर पंतप्रधान करतात, दॅट इज दी प्राईम मिनिस्टर. हे आन्सर चुकीचं आहे. सगळ्यात आधी हे जे आन्सर आहे प्राईम मिनिस्टर हे चुकीचे. मेनी ऑफ द स्टुडंट्स ह्याला टिक करतात. बेसिकली प्राईम मिनिस्टर इज नॉट दी आन्सर. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. म्हणजेच काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मंत्र्यांची परिषद जे आहे त्यांच्या अंतर्गत किंवा आपण बोलू शकतो त्यांच्या अंडरच आर्टिकल 352चा यूज करून प्रेसिडेंट जे आहे एमर्जन्सी डिक्लेअर करतात. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन, who acts as the president of India when neither the president nor the vice president is available? राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती उपलब्ध नसताना भारताचे राष्ट्रपती म्हणून कोण काम करतो? ऑप्शन नंबर जे ए आहे सिनियर मोस्ट गव्हर्नर ऑफ दी स्टेट, राज्याचे सर्वात ज्येष्ठ राज्यपाल, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश, स्पीकर ऑफ लोकसभा, लोकसभेचे अध्यक्ष, ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, भारताचे महालेखा परीक्षक. तर ह्याचा जे करेक्ट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ओके, सो एक तुम्हाला ऑर्डर लक्षात ठेवायचं आहे. आधी प्रेसिडेंट जे आहे ते पॉवरमध्ये असतात. जर प्रेसिडेंट अब्सेंट असतील तर व्हाईस प्रेसिडेंट जे आहे ते पॉवरमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, जर व्हाईस प्रेसिडेंट पण अवेलेबल नसतील तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत भारताचे सरन्यायाधीश, ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे पॉवरमध्ये येतात. अँड जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे पण अब्सेंट असतील तर सिनियर मोस्ट गव्हर्नर ऑफ दी स्टेट, राज्याचे सर्वात ज्येष्ठ राज्यपाल जे आहे ते पॉवरमध्ये येतात. सो हे चारही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर प्रेसिडेंट नसतील तर व्हाईस प्रेसिडेंट नसतील तर राज्याचे सर्वात ज्येष्ठ राज्यपाल, दॅट इज द सिनियर मोस्ट गव्हर्नर ऑफ दी स्टेट. अँड स्टील हे जर ॲबसेंट असतील तर त्यानंतर कोणी पॉवरमध्ये येत असेल तर दॅट विल बी सिनियर मोस्ट गव्हर्नर ऑफ दी स्टेट, दॅट इज राज्याचे सर्वात ज्येष्ठ राज्यपाल. ओके, हे तुम्हाला चार जे आहेत सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे. ओके, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, which of the following concepts is correlative to the concept of equality before the law? So equality before the law आधी हे माहिती असणं गरजेचं, बट ऑप्शन एकदा चेक करून घेऊ. तर रूल ऑफ पीपल, रूल ऑफ लॉ, रूल ऑफ गॉड, रूल ऑफ किंग. खालीलपैकी कोणती संकल्पना कायद्यासमोरील समानतेच्या संकल्पनेशी संबंधित आहे? लोकांचे राज्य, कायद्याचे राज्य, देवाचा नियम किंवा राज्याचे राज्य. सो यामध्ये जे आहे करेक्ट ऑप्शन दॅट इज दी कायद्यांचे राज्य, दॅट इज दी रूल ऑफ लॉ. ठीक आहे, तर जे रूल ऑफ लॉ आहे बेसिकली रूल ऑफ लॉ काय सांगते, कायद्याचे राज्य काय सांगते की इंडियन स्टेट मधला कुठलाही व्यक्ती असेल कानून समोर तो व्यक्ती एक कॉमन व्यक्तीच आहे. इट मीन्स प्रेसिडेंट असतील, प्राईम मिनिस्टर असतील किंवा देशाचा एखादा शेतकरी असेल, लॉ समोर ईच अँड एव्हरीवन इज ट्रीटेड इक्वल. कायद्यासमोर हे तिन्ही व्यक्ती इक्वली ट्रीट केल्या जातील. हा आहे रूल ऑफ लॉ, ज्याला आपण कायद्याचे राज्य असं बोलतो.
सो रूल ऑफ लॉ माहिती असणं गरजेचं आहे की कंट्रीमधला कुठलाही व्यक्ती असू द्या, सामान्य व्यक्ती असू द्या किंवा कुठल्या उच्च पदावरचा व्यक्ती असू द्या, ईच अँड एव्हरी वन इज ट्रीटेड इक्वली, सगळ्यांना आपण इक्वली ट्रीट करणार आहोत इन फ्रंट ऑफ लॉ. सो कॉन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी जे आहे, समानतेची जी संकल्पना आहे ते तुम्हाला रूल ऑफ लॉच्या अंडर किंवा कायद्याच्या राज्याच्या अंडर तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, डिफेमेशन इन्व्हॉल्व्स ऑप्शन नंबर ए यूजिंग अ वेपन, ॲट लीस्ट 5 people टू बी प्रेझेंट, ऑप्शन सी अ कॉन्ट्रॅक्ट, मेकिंग फॉल्स स्टेटमेंट अबाउट समवन. बदनामीचा समावेशामध्ये काय असते असा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर ह्याचं ऑप्शन बघूयात. शस्त्र वापरणे, किमान 5 लोक उपस्थित राहतील, एक करार किंवा एखाद्याबद्दल खोटी विधाने करणे. बघा, बदनामाची समावेश यामध्ये डिफेम जे वर्ड आहे, हा शब्द जर तुम्ही फोडलात तर फेमचा अर्थ काय असतो? प्रसिद्धी. ठीक आहे, आणि डी फेम, डी हा, हे दोन काय बोलू शकतो आपण, हे दोन जे लेटर्स आहेत डी, हे नेगेटिव्हिटी रिफ्लेक्ट करतात. सो एखाद्या वर्डचा अर्थ जेव्हा डी लागतो, लक्षात घ्या प्लीज, त्याचा अर्थ काय होतो? नेगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होतो. सो यहाँ पे डी फेमचा अर्थ काय झाला? जी प्रसिद्धी आहे त्याला बदनामीमध्ये कन्वर्ट करणे. तो यामध्ये एक्झॅक्ट डिफेमचा अर्थ विचारण्यात आलेला, एखाद्याबद्दल खोटी विधाने करणे किंवा एखाद्याबद्दल फॉल्स स्टेटमेंट लावणे, इट मीन्स डिफेम करणे. is the correct answer to the given question, that is option number D. Question number 7, who has the right to seek advisory opinion of the Supreme Court on any question of law? Option A is Prime Minister, option B President, option C any High Court, option D all of these. कायद्याच्या कोणत्याही प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार मत घेण्याचे अधिकार कोणाला आहे? ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी जे आहे अध्यक्ष, ऑप्शन सी जे आहे इथे कोणतेही उच्च न्यायालय, किंवा ऑप्शन नंबर डी जे आहे हे सर्व. बेसिकली हे जे आहे गुगल ट्रान्सलेट मी क्वेश्चन्सला कन्वर्ट केलेत, हे तुम्ही राष्ट्रपती याला करेक्ट करू शकता. ठीक आहे, करेक्शन करू शकता अध्यक्षाच्या ऐवजी. सो जे स्टेटचे अध्यक्ष आहेत राष्ट्रपती, प्रेसिडेंट जे आहे दॅट विल बी द करेक्ट आन्सर टू द गिवन क्वेश्चन. तो क्वेश्चन काय होता की जे राईट टू सीक ॲडवायसरी ओपिनियन ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑन एनी क्वेश्चन ऑफ द लॉ. ठीक आहे, त्याचं जे करेक्ट आन्सर आहे दॅट विल बी ऑप्शन नंबर बी, दॅट इज प्रेसिडेंट. सो हा क्वेश्चन आहे, याला मी ऑप्शन पण देणार नाही, अतिशय सोपा असा क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन आहे, हु वॉज द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हा क्वेश्चन ऑलरेडी आपण आपल्या लेक्चर्समध्ये पण डिस्कस केलेला. ह्याचं जे आन्सर आहे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवणार आहात. ठीक आहे, कॉमेंट सेक्शन ओपन आहे, एव्हरीवन कॅन कॉमेंट इन दी कॉमेंट सेक्शन. आणि याचं जे आन्सर आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जे चेअरपर्सन आहे ड्राफ्टिंग कमिटीचे ते कोण होते. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याचं करेक्ट आन्सर कॉमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करून कळवायचं आहे. आणि आजच्या लेक्चर पुरतं इतकंच होतं. ठीक आहे, कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवू शकता. ॲट दी सेम टाईम आजच्या लेक्चर पुरतं जे आहे एवढंच होतं. आणि सोबत जर कुठले सजेशन असेल रिगार्डिंग दी कोर्स, रिगार्डिंग दी अपकमिंग हे जे अजेंडा आहे आपल्या फ्यू म्हणजे कमी ड्युरेशन जे राहिलेलं आहे एक्झाममध्ये आणि आपल्या प्रिपरेशनमध्ये, त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे काय नाही, कुठले सजेशन असेल तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आजच्या लेक्चर पुरतं एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. अँड प्लीज लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन व्हिडिओ आवडत आहे का नाही. आणि नवीन चॅनलला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.